शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. पुन्हा एक बघा, एक ट्रेन आहे, एक पॅसेंजर ट्रेन आहे. ती एका तासात 65 किलोमीटर प्रवास करते. तर 8 तास 45 मिनिटात ती किती किलोमीटर प्रवास करणार आहे? 8 तास 45 मिनिटात ते किती किलोमीटर प्रवास करेल? 45 मिनिटांचा विचार नंतर करूया. तर ती 8 तासात 520 किलोमीटर जातीये आणि उरले 45 मिनिटे. तर एका तासात ते 65 किलोमीटर, 60 तासात 65 किलोमीटर जाते. तर ते 30 मिनिटात आपण आधी काढूया. 65च्या निम्मे 32.5 म्हणजे 32 किलोमीटर 500 मीटर ती 30 मिनिटात जाते. मग 15 मिनिटात काढायचे आपल्याला. तर 32 किलोमीटर 500 मीटरच्या निम्मे अजून करूया. तर 16 किलोमीटर आणि 500च्या निम्मे 250 म्हणजे 16 किलोमीटर 250 मीटर ती 15 मिनिटात जाते. आणि 30 मिनिटात 32 किलोमीटर 500 मीटर जाते. 32 किलोमीटर आणि 16 किलोमीटर 48 किलोमीटर आणि 500 आणि 15 मिनिटात 250 म्हणजे 750 म्हणजे ते 45 मिनिटात 48 किलोमीटर आणि 750 मीटर म्हणून 520 आणि 48 568 म्हणजेच ते 568 किलोमीटर आणि 750 मीटर ही 8 तास 45 मिनिटात जाते. 568 किलोमीटर आणि 750 मीटर म्हणजेच 568 किलोमीटर आणि 3/4 म्हणजेच 3/4 किलोमीटर 568.34 किलोमीटर असं पण उत्तर आपल्याला देता येईल, किंवा 568.45 असं पण, म्हणजे 568 किलोमीटर 45 मीटर असं पण उत्तर आपल्याला देता येतं. जो पर्याय त्या परीक्षेत असेल त्या पर्यायानुसार तुम्ही उत्तर देऊ शकता. अशा प्रकारे हे कालमापनाचं आपण बघितलेलं आहे. यावर आपण अधिक अभ्यास करावा. अजून काही शंका कुशंका असल्यास विचाराव्यात. त्या शंका कुशंकांचे प्रश्नांचे निरसन नक्कीच केले जाईल. एवढे बोलून आजच्या पुरतं इथेच आपण थांबूया. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य, शुभ रजनी.